नमस्कार, तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। दुसरीकडे कल्याणकारी योजना, माझी लाडकी बहीण योजना विरोधकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला, कोर्टामध्ये गेले, बोले खोटा आहे, चुनावी जुमला आहे। परंतु एकनाथ शिंदेने शब्द दिला की शब्द पाळतो आणि माझ्या लाडक्या बहिणी योजना सुरू झाली। आता लोक अफवा पसरवतात, लाडकी बहीण योजना बंद होणार, बंद होणार, बंद होणार। पण मी सांगतो, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, नाही, नाही। ही काळ्या दगडावरची भगवी रेग है। मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, और एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता। आणि म्हणून मी आपल्याला शब्द द्यायला आलोय की या डहाणू मागे पडलाय। डहाणूला आपल्याला पुढे न्यायचं आहे ना, डहाणूतले प्रश्न सोडवायचे आहेत ना, चिक्कूवाले शेतकऱ्यांचं काय काय प्रॉब्लेम आहेत ते सोडवायचे आहेत ना, उद्योग इकडे आणायचे आहेत ना, लाडक्या बहिणीची योजना सुरू ठेवायची आहे ना। आपल्या भागामध्ये उद्योग खातं देखील आपल्याकडे आहे, उदय सामंत आपले उद्योग मंत्री आहेत। मी त्यांना लगेच सांगतो आपल्या नेते लोकांना बोलायला, आणि इकडे उद्योग कसे वाढतील यासाठी आपण प्रयत्न करू। तुमचा एक विषय होता युनिफाईड डीसीपीआर, कुठे गेला रे? मच्छीमारांचा काय विषय आहे? आता तू तर नगराध्यक्ष होणार ना, मग मच्छीमारांचा पहिला सोडव प्रश्न। आणि जे जे विषय आहेत, जुन्या घरांचा विषय आहे, जागेचा विषय आहे, पट्टे आहेत त्याचा विषय आहे, हे सगळे विषय जे आहेत हे सोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगतो, विकास हा सगळ्यांना समतोल झाला पाहिजे। आज पालघर जिल्ह्यामध्ये विकासापासून डहाणू वंचित आहे। हा डहाणू वंचित आहे ना, आता डहाणूला सगळ्यात नंबर 1 ला करायचं आपल्याला, 1 नंबर। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या आधीच्या लोकांनी काय केलं त्याच्या मी काय बोलायची गरज आहे का? तुम्हाला ते सगळं माहीत आहे ना, इतिहास सगळा माहीत आहे ना, आतून बाहेरून सगळं माहीत आहे ना, त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलत नाही। पण मी तुम्हाला एवढंच सांगतो, हा राजू माच्छी जो आहे हा कार्यकर्ता आहे, हा लोकांच्या घराघरात जाणारा कार्यकर्ता आहे। राजू हा बाळासाहेब दिघे साहेबाचा शिलेदार आहे। राजू ऑफिसमध्ये बसून आदेश देणारा नाही, त्याला तर ऑफिस पण नाही वाटतं, चलता फिरता ऑफिस आहे त्याचं। आणि म्हणून असा कार्यकर्ता तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून मिळणार आहे। राजूला भेटायला तुम्हाला